2 दिवसाचं नाश्त्याचं टेन्शन संपवावं म्हणून हे बॅटर बनवलं होतं. पण मुलाने डिनरलाही हाच डोसा मागितला आणि सगळ्यात भारी म्हणजे यात दुधी भोपळा आहे त्याला कळलंच नाही. त्यालाच काय घरच्या कोणालाही कळलं नाही. सुरुवातीला एक दुधी भोपळा सोलून इथे छोटे काप करून ते मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून याची स्मूथ अशी प्युरे बनवा. आता एका भांड्यात ही प्युरे आणि एक मोठी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा, चवीनुसार मीठ, 2 वाट्या पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. बॅटर घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये मी अजून 2 वाट्या पाणी घातलं. आता एकूण 4 वाट्या पाणी घालून अगदी रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. यानंतर 1 टीस्पून जिरा, अर्धा काळी मिरी पावडर, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून सगळं छान मिक्स करा. 10 मिनिटं रेस्ट करून झाल्यावर गरम तव्यावर कडेकडेने बॅटर ओतत जा. हा डोसा पसरवायची गरज नाही. थोडं तूप सोडा आणि सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नारळाच्या चटणीसोबत गरमागरम हा डोसा खाल्ला तर पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल. फक्त एक लक्षात ठेवा, हा गरम असतानाच खायचा. थंड झाला की तो थोडा सॉगी मऊ पडू शकतो. रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. त्यांना यात दुधी भोपळा आहे हे ओळखता येतंय का? मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.